नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी प्रीमिक्स कसे तयार करायचे व 10 मिनिटात पुरणपोळी बनवून खायला रेडी अशी पुरणपोळी तयार करूया। आता हे पुरण मी बनवून घेतलेलं आहे। ते मोठ्या ताटात पसरवून वरती कपडा बांधून 2 दिवस उन्हात वाळत लावायचं। चांगले वाळले की असं बघा छान असं वाळलं पाहिजे। मग ते मिक्सरला बारीक करून पावडर वाटून घ्या। ते पिठाच्या चाळणीमध्ये चाळवून घ्या, कारण त्याचे जाडसर कण आहेत ना ते नाही घ्यायचे। एकदा परत मिक्सरला फिरवलं तरी चालेल, पण आपल्याला पावडरच हवी आहे। आता कधीही आपण पुरणपोळी 10 मिनिटात बनवून खाऊ शकतो अशी ही पुरणपोळी आहे। कारण कसं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर सण असतात, त्याच्यात तर पुरणपोळी हे हमखास बनवली जाते। आता हे आम्ही 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे। अर्धा चमचा तेल, अर्धा चमचा तूप घालून असं पीठ मळून घेतलेलं आहे। असं मऊसूत पीठ मळून घ्या। छान असं पीठ मळलं की त्याला तेलाचा हात लावून 10 मिनिटं झाकून ठेवा। आता हे आपण जे प्रीमिक्स वाटून घेतलंय पुरणपोळीचं ते ह्या प्रकारे असं आहे। त्याच्यात थोडंसं मी गुळाचंच पाणी घेतलेलं आहे। ते पाणी घालून सगळं एकजीव करून घ्या। ज्या प्रकारे आपण पुरण जे ताजं पुरण वाटतो त्या प्रकारे पुरण असतं तसंच तयार करून घ्या। जास्त पाणी घालू नका। हाताने बघा, आपल्याला अंदाज येईल की आपली गोळी वळते की नाही। असे मी 5 गोळे करून घेतलेले आहेत। ते गोळे तयार करून झालेले आहेत। आता आपण हे पीठ आहे पुरणपोळीचं, त्याच्या वाट्या करून ते सारण त्यात भरून व्यवस्थित बंद करून घ्या। अशा प्रकारे आपण सर्व मध्ये भरून घेऊया। आता आपण ही पुरणपोळी लाटूया। छान आणि मस्त पुरणपोळ्या होतात, नक्की करून बघा। प्रीमिक्स बनवून ठेवल्यावर आपण कधीही पुरणपोळी बनवून खाऊ शकतो। असं हे पुरणपोळीचं प्रीमिक्स आणि ह्या पुरणपोळ्या नक्की करून बघा, खूप छान होतात। हे अशी टम्म फुगलेली आहे बघा। त्याला दोन्ही साईडनी साजूक तूप लावून छान दोन्ही बाजूनी भाजून घ्या। अशा प्रकारे आपण सर्व पुरणपोळी तयार करून घेऊया। ही सुद्धा पुरणपोळी बघा छान मस्त फुगलेली आहे। कसं असतं, प्रीमिक्स बनवलं तर आपण ते 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। कामाला जाणाऱ्या महिला किंवा आपल्या घाई गडबडीत आपल्याला पुरण करायला वेळ नसतो, म्हणून हा पुरण प्रीमिक्स बनवून ठेवलं तर कधीही पोळ्या बनवून खाऊ शकतो। बघा किती छान पुरणपोळ्या झालेल्या आहेत। आणि तास सागरी कोली किचनला फॉलो करायला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।